मित्रांनो, जसं सांगितलं की बकासूर पळाला, चांगला पळाला, पण साथ देणारं खूप महत्त्वाचा बैल आहे आणि अनेक दिवसापासून गुलाल घेणारा बैल आणि बरेचशा आपण म्हणू की कधी चढ कधी उतार पाहणारे अजित शेठ आहेत, चिक्याचे मालक. आपली चर्चा झाली होती बका घालायचा आणि झाला ना हिंद केसरी. सँडी भावनं पहिल्यापासून ह्या बैल घ्यायच्या अधिकारपासून मला सांगितलं हा बैल का घ्यायचा आणि बैलाची खासियत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती काय होती की बैल हा दुसऱ्या बैला एवढा आपला पळतोय. त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं, त्यावेळेस आमच्या लक्षात लवकर बसत नव्हतो. पण आज बरं का सगळ्यात महत्त्वाचं की सँडी भावाचं मत होतं 6 तारखेला की तुम्ही हा बैल घाला. दुपारी 3 वाजता आम्ही भेटलो. ते म्हणले तुम्ही काय करा, हा पायरा तुमचा मोर एक्सटेंड म्हणजे पळवा तुम्ही, कारण 4 वेळेस गाडी पळालेली आहे आणि त्या गाडीचे स्टार आहेत आणि त्यांच्याही काय गोष्टीला यश आलं. आणि मला माहिती आहे बरं का कसं आहे तुमचे विचार जे आहेत बरं का, तुम्ही सगळे बैल बघता कुठला बैल कुठं पळू शकतो आणि ह्यांच्याही काय शब्दाला आम्ही पण मान दिला आणि त्यांनीही दिला. मला वाटतं ते बरोबर आहे मामांनी. आणि मामाही म्हणलेले की आम्ही करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद काय माहिती आहे का, हिंद केसरी होणं. बैल घेतल्यापासून हिंद केसरी प्रायव्हेट अनेक मैदानं म्हणजे वाढदिवसाची घेतली, पण हे जुना बैलपोळा मैदान आहे, ह्याच्यासाठी स्वप्न बघितलं जातं अनेक बैलगाडी मालकांचं. हे स्वप्न असतं हिंद केसरी हवं, चिक्यानं केलं. आज माझ्या तालुक्यातलं मैदान सगळ्यात महत्त्वाचं आणि ह्या मैदानाला माझं 1 नंबर होणं आणि हिंद केसरी होणं, बैलाविषयी म्हणजे अक्षरशः शब्द नाहीत मला बोलायला. मी त्या दोन्ही मैदानाला डोळ्यातनं माझ्या अश्रू आलं तर रात्री 11-12च्या आसपास. यार काय चुकलं माझं नक्की बरं का. आज गाडी एवढी पळाली दोन्ही मैदानाला, गाडी अक्षरशः थोड्या लॉबीमुळं बरं का नंबर झाला नाही, पण तिथंही सँडी भाऊ तुम्हाला माहिती आहे की दोन्ही मैदानाला गाडी एवढी पळाली, तिथं 1 नंबराचे आपण करू शकत होतो पण झालेलं नाही. पण आज मला माझ्या तालुक्यातलं मैदान आणि तालुक्याचाही मला गर्व आहे माझ्या तालुक्याचा बरं का, की त्यांनी आपल्या तालुक्यात येऊन पहिल्यांदा एवढं मोठं मैदान हिंद केसरीचा मान त्यांनी मिळवला. मान मिळवला आणि आपल्या तालुक्यात म्हणजे जग जिंकलं तरी माणसाला कमी असतं, पण आपण जिथं राहतो आपला तालुका, आपलं जे होम पिचवर विजय हा सगळ्यात मोठा विजय असतो. काय राहतं बरं का, आपल्या एक महाराष्ट्रातली एक म्हण आहे, आपल्याला गावात किंमत पाहिजे. बरोबर आहे का, बाहेर काही असतात बरं का. तसं आज मला माहिती झालं की तालुक्याला त्यांनी दाखवलं आणि आमची किंमत त्यांनी खूप मान उंच केली बैलांनी. पायऱ्याचा कसा विषय झालेला? पायऱ्याचा विषय आमचा ॲक्च्युली बरं का तसा मामाचा माझा आता मी सांगतो, 1 महिन्यापासून चाललं होतं पेडगावपासूनच ही गाडी पळवायची आमचं. पण थोडासा त्यांच्या डोक्यात काय होतं की बैल त्यांचा बाबा किती हे होते, आजारी होता ना बैल थोडासा. त्यानंतर मी स्वतः मामाला फोन केले, मामानं माझा फोन झाला 6 तारखेला. आमचं फक्त काय होतं ऑप्शन राहिली होती की गाडी पळायची म्हणून आमची. मामाने मला संध्याकाळी फोन केला, मामाला मी संध्याकाळी सांगितलं आपण पळायचं मामा फिक्स बरं का. मामा त्या दिवशी मला म्हणले होते शेठ गाडीचा नंबर 1 होणार. त्या दिवशी आज मामांचं मला शब्द आठवतोय, शेठ तुम्ही काहीच करू नका फक्त म्हणले तुमचा बैल घेऊन या म्हणले फक्त. त्यांनी मला माहीत नव्हती, चिठ्ठी आधी टाकली होती माझ्या घर. मामांनी आधीच 5-6 दिवसापूर्वी चिठ्ठी टाकून ठेवली होती. मला तुम्हाला चिठ्ठी टाकायची टाका किंवा टाकू नका तुम्ही. मी आपल्या सहकुशीने 3 चिठ्ठ्या टाकून दिल्या. आपलं असं आहे बाबा, आपलं गावचं मैदान आहे आपलं. तर मामांचा कॉन्फिडन्स माझ्यापेक्षा जास्त होता. मला होता कॉन्फिडन्स 100% इथं ही गाडी 1 नंबर करणार. आता काय राहतं, आता मी माझा नंदी म्हणणार, पळायला आलेली बैल ही मराठातली नावातली बैल होती इथं. आज बरं का खूप आनंद झाला बरं का, खूप म्हणजे शब्दात व्यक्तच करता येत नाही गोष्टी, व्यक्त करता येणार नाही. आणि आपण ह्याच्यासाठी बैल घेत असतो, विक्रमी किमतीला घेत असतो आणि एवढं मोठं नाव बकासूर बरोबर पळणं अनेक बैलांचं स्वप्न आहे आणि त्या ताकदीनं त्याच्याबरोबर पळणं, त्यामुळे चिक्याचंही कौतुक आहे. बकासूरविषयी काय सांगाल? बकासूर ह्या क्षेत्रात बरं का, आज ह्याला म्हणतात ना आपण जसं देवाचे आहे बरं का, देव मानतो तसं ह्या क्षेत्रात बैलांचा तो देव आहे. त्याला अक्षरशः बरं का त्यांची भाषा त्याला कळत असेल, मला असं जाणवतं बरं का. मी थांबवतो, मी एक मुलाखत घेतलेली मामांची, तर मामांनी ही कबूल केलेलं, मी 1 वाजता रात्रीच्या जातो बैलाजवळ बसतो, बैल सांगतो होकार का नकार, तर त्या बकासूरनं सांगितलेलं मान हलवून की माळशिरसला 1 नंबर होणार. पण त्यांनी ते मुलाखतीत सांगितलेलं आणि मला त्या दिवशी सांगितलं 1च नंबर होणार. मुलाखत मी ती पाहिली गाडीत बसल्यानंतर. मी काय केलं, तुमची ती मुलाखत पूर्ण जवळजवळ 23-24 मिनिटाची मुलाखत आहे, ते पूर्ण पाहिली. बैल अक्षरशः ज्यावेळेस तुम्ही काय क्वेश्चन त्याला विचारत होता तेव्हा त्याचं उत्तर येस येत होतं, सगळ्या तिच्या टिक्याविषयी येत होतं, तू 1 नंबर करणार का येत होतं. आणि मामा जसे बोलले ना बरं का, संध्याकाळी 1 नंबर होतोय बैलाचा. खरंच मामांचं त्या दिवशीच मला सांगितलं संध्याकाळी की गाडीचा 1 नंबर होणार म्हटलं शेठ, तुम्ही चिंता करू नका. आणि गाडी 9व्यात पळवायची मला सांगितलंच नाही कुणीच, मला माहीतच नाही की गाडी आपली पळून आलेली आहे म्हणून. जेव्हा गाडी सकाळी पळून आली का त्यावेळेस कळायला गाडी पळाली म्हणून. त्यावेळेस तू युट्यूबला तुमचं आलं ना, गाडी आपली पळणं आलेली आहे.
हे आमचं प्लॅनिंग होतं 46 मध्ये गाडी पळवाय त्यांच्याच म्हणजे याच्या नाव, पण ती गाडी पळाली आज खूप बरं का. म्हणजे शांडी भाऊ तुम्हाला बोलण्यापेक्षा बरं का माझ्या मनात आज एवढा आनंद झालाय की तो बोलता काय येणार नाही. काय गोष्टीला शब्द नसतात. तुमच्या पाणवलेल्या ज्या डोळ्याच्या कडा आहेत भरपूर सांगून गेल्या. अटील ड्रायव्हर यांनी गाडी पळवली फायनलला. अटील ड्रायव्हर विषय काय बरं का, तो खरंच बरं का किंग आहे माणूस. काय वेळेस बरं का काय शब्द माझ्या हाड जातात बरं का, पण ड्रायव्हर हा माणूस असा आहे की कधीच बोलून दाखवत नाही गोष्टी काय बरं का. पण मानलं त्याला सुद्धा. काय मानलं माहिती आहे का तिने, अक्षरशः गटाला आम्ही छोट्या ड्रायव्हरला बसवलं. काय लक्षात नाही आलं काय व्हायचं, ड्रायव्हरचं मत काय असायचं, गाडी बकासूर विषय ज्यावेळेस तो गाडी हाणतात थोडं त्यांच्या मनात दाखवतो की चालती. त्यांनी सगळी बैल हाणल्यात बरोबर. मथोर बितोर ते आज साधारणपणे टॉपच्या बिंजोर त्यांनी केल्यात बरं का. पण थोडंसं काय बरं डोक्यात काय आलं माहिती आहे का की याला काय करू. मी काय त्यांना बोललो नव्हतो, पण सेमीला काय झालं स्वतः मामा आणि मी म्हणलो ड्रायव्हर तुम्ही बसा. बिंदा ड्रायव्हरनं डोक्यात काय घेतलं ना, गाडी एक नंबर हाणली आणि ते दिसलं. त्यांचंही मोठं अभिनंदन आहे मित्रांनो. 2025 साली हिंद केसरी जे जुना बैलपोळा माळशिरसचं मैदान आहे, 2 हिंद केसरी बैल भेटली आणि एक ड्रायव्हर भेटला. अर्थात बकासूर आणि चिक्या ड्रायव्हर होते अटील ड्रायव्हर. बैल बकासूर पळाला, चिक्या पळाला. दोन्ही बैल मालकाचा सांभाळ करणारे तसेच नियोजन करणारे सगळ्यांचं अभिनंदन आहे. त्याचे चाहतेही म्हणजे एक त्यांना आपण बघितलं चाहत्यांचंही प्रेम मोठं आहे. पण त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा घटक ड्रायव्हर ज्यांनी हिंद केसरी जे किताब आहे तो पटकवून दिला. अटील ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर फायनलचा फेरा खूप अटीतटीचा होता. चांगली गाडी पळाली, फायनलला बी चांगली आणि सेमीला बी गाडी चांगलीच पळाली. बरं, फायनलचं वर्णन कसं कराल? कारण तसं मेन खांद नाही, विरुद्ध खांद होते म्हणजे दोन्ही बैलांचं उलट सुलट खांद होतं. मग ह्या खांदावर मी काय म्हणलं सेमी काढला असं म्हणलं फायनलला बी हेच खांद ठेवून म्हणजे गाडी वाजी उठून पडेल म्हणलं फायनल. आणि मध्ये तुम्ही सजेशन दिलं मी आणि आपलं मोहिल शेठ मामा परत आमचं आजी शेठ आमर आमचं जाधव मॅनेजर हे आम्ही 4-5 जणांना नियोजन करून म्हणलं गाडी फायनलला चांगली पडेल बाबा, खांची आहे असंच राहून द्या. चिक्याचं नियोजन सगळं असतं, पण चिक्याचं कसं व्हायचं म्हणजे यश हुलकावणी देतं. बैल लय पळायचा, तुम्ही पळवायचा, सेमी काढायचो पण काहीतरी गोळ व्हायचा. आता काय म्हणलं नशीब कुठवर साध्य ते बघू म्हणलं चला. मग शेवटी आज आम्ही सक्सेस झालो आणि आमचं शेट बी सक्सेस झालं, नाही काय अडचण. म्हणजे हे सगळं पराभव आज एका यशानं भरून काढलं. यशाने भरून काढलं, समाधान झालं. चिक्याने आमचं नाव, आमच्या गावाचं मालकाचं आमचं नाव केलं. आमच्या पोरांचं टीमचे आमची पोरं आहेत 2-3 गावची. एक नंबर करून किती वेळा हिंद केसरी झालाय तुम्ही? एक नंबर लय वेळा केलं भरपूर. पण हिंद केसरी मैदानात ही मानाची जय दिन. आता पुशेगावला नव्हतो राहिलो, आता कोरेगावचं मैदान, कोरेगावच्या मैदानात बी आम्ही राहिलो पण ऑब्जेक्शन थोडं नॉर्मल गाडी एक नंबर नाही ना, तर ऑब्जेक्शन घेतल्यावरती कॅन्सल निकाल केला. हा पण मी ओव्हरऑल म्हणतोय तुमच्या करिअर मध्ये आमचा तर 12वा फायनल 1 नंबरचा आहे. हो बरं. हिंद केसरी म्हणजे आता ही मोठी मैदान आणि हिंद केसरी आता तसं काय एवढं मला नाही. पण आता जसं बैलगाडा शर्यत बंदी उठल्यापासून तर तुम्ही हिंद केसरी ह्या मोठ्या मैदानात मला वाटतं पहिल्यांदा झालं. नाही पुशेगाव झालं पण फायनल झालं नव्हतं त्यावेळी. फायनल नव्हतं झालं राईट. पण आपण 1 नंबर पेडगावला झालो आणि इथं झालो की आता हे म्हणजे माळशिरसचं जे पोळ्याचं मैदान आहे ना हिंदी केसरी, इथं वादळ 2 वर्ष राहिला. गेल्या वर्षी 1 नंबर करून 1 नंबर नाही 2 नंबर झाला आम्हाला. 1 नंबर करून तुम्ही पहिल्यांदा हिंद केसरी झाला. ही होची मैदान. चालेल. किती वर्ष ड्रायव्हिंग करताय? 2003 सालापर्यंत मी बैल पळवतो, ड्रायव्हर झालो. खूप जुनं एक्सपिरियन्स तुमचा फायनल वेळेत दिसून आला.